नमस्कार. लक्ष करिअर अकॅडमीमध्ये मी डॉक्टर स्नेहल परदेशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लक्ष करिअर अकॅडमी ही नाशिकमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी दिलेले आहेत. तर ऑफलाईन मध्ये यशस्वी टप्पा गाठल्यानंतर आता लक्ष करिअर अकॅडमी ही ऑनलाईन मध्ये पाय ठेवत आहे. ठीक आहे. तर बघा, तर मग त्याचाच एक भाग म्हणून आपण काय करणार आहोत, तर आजपासून म्हणजे मी कोणता टॉपिक घेतलेला आहे, मी तुम्हाला आजपासून काय शिकवणार आहे. तर आजपासून आपण घेणार आहोत पोलीस भरतीसाठी 2024 मध्ये पोलीस भरतीसाठी जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर मग आपण कुठेही वेळ न घालवता आज प्रश्नांना सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी घेतलेले आहे अमरावती पोलीस भरतीचे प्रश्न 2024 मध्ये जे काही आलेले आहेत ते. तर बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही जरी मी पोलीस भरतीसाठी तुम्हाला सांगत असली तरी जे कोणते राज्यसेवेचे विद्यार्थी असू देत किंवा मग कंबाईनचे असू देत, हे जे कोणतेही सगळ्या सेवांचे जे काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं असणार आहे. त्यानंतर हा जो आपण उपक्रम राबवत आहोत किंवा हे प्रश्न आहेत हे तुमच्यासाठी तर उपयोगाचे आहेत, पण आपण फक्त एक घ्यायचं म्हणून घेणार आहेत का, तर अजिबात नाही. आपण काय करणार आहोत, एखादा प्रश्न घेतल्यानंतर तो प्रश्न तुमचा पूर्ण पाठ झाला पाहिजे. त्या प्रश्नाच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या व्यवस्थित पाठ झाल्या पाहिजे, हा आपला मुख्य उद्देश असणार आहे. तर आपण सुरुवात करूया, त्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने तुमच्या गोष्टी पाठ होणार आहेत. तर बघा, पोलीस भरती 2024 मध्ये आलेले प्रश्न आपण सगळ्यात आधी काय घेणार आहोत, अमरावती शहर पोलीस. आणि हे प्रश्न काय आहे, सर्व सरळ सेवा करणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्तता आहेत. पण सोबतच हे प्रश्न जे आहेत हे जे प्रश्न आहेत हे राज्यसेवा कंबाईन या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आपण घेऊया. तर पहिला प्रश्न काय आहे, प्रश्न विचारला काय आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला इमेजेस पण दिलेले आहेत. इमेजेस देण्यामागचं कारण काय आहे, तर जे कोणी म्हणजे पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतात. तर बघा, कथ्थक म्हणजे युपीएससी मध्ये बघा, युपीएससी मध्ये सुद्धा किंवा आपल्या एमपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जसं आदिवासी जमाती आपल्याला विचारलेल्या होत्या आणि मग एमपीएससीने काय केलं होतं, आदिवासी जमातींचे चित्र द्यायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर काय केलं होतं की मग ही आदिवासी जमात कोणती आहे, त्यामुळे आपण तेव्हापासून चित्र बघायला लागलो. तसंच आपल्याला ह्या पण गोष्टी माहिती पाहिजे. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय आहे, हे कथ्थक नृत्य प्रकार आहे. तर बघा, त्यांनी विचारलं काय आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे, हे एक लक्षात ठेवा. तर मग जर कथ्थक त्यांनी विचारलं आहे तर मग याच्या व्यतिरिक्त ते पुढचा प्रश्न काय विचारू शकतील, अर्थातच काय की बाकीच्या राज्याचे कोणते डान्स फॉर्म आहेत. बघा, आता इथे स्पेसिफिक जो विचारला आहे तो कथ्थक विचारला आहे. ठीक आहे. तर मग आणि कथ्थक काय आहे, तर जे 8 इंडियन क्लासिकल डान्सेस आहे, 8 इंडियन क्लासिकल डान्सेस आहे इंडियाचे, त्याच्यातला हा एक प्रकार आहे. मग त्यामुळे तुम्हाला आता काय बघावं लागेल की बाकीचे सगळे 8 जे क्लासिकल डान्सेस आहे ते कोणत्या राज्याचे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट बघाव्या लागतील. तर बघा, लक्षात ठेवताना कसं ठेवायचं मी ते तुम्हाला नीट सांगते. तर बघा, लक्षात ठेवताना काय करायचं, आपल्या ज्या 8 दिशा आहेत त्या दिशा आधी अशा ड्रॉ करून घ्यायचं. हे फक्त मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगते आहे. एकदा का तुम्हाला हे समजलं की तुमचे 8ही क्लासिकल डान्स फॉर्म पूर्ण पाठ होऊन जातील. बघा, तर हे जे 8 दिशा आपण दाखवल्या आहेत, आता आपण 8 क्लासिकल डान्सेस बघणार आहोत. तर मग उत्तरेकडची दिशा जी आहेत, ही जी उत्तरेकडची दिशा आहे तिथे आहे एक राज्य, नंतर नॉर्थ ईस्ट कडे आहेत 2 राज्य, ईस्ट कडे आहे एक राज्य आणि साऊथ कडे आहे 3 राज्य. साऊथ कडे किती आहेत, 3 राज्य, पण डान्स फॉर्म आहेत 4. बघा, मी तुम्हाला सांगते. आता वरचं जे नॉर्थचं एक राज्य आहे ते कोणतं आहे, यूपी, आणि त्याचा डान्स फॉर्म कोणता आहे, कथ्थक. ठीक आहे. एवढं लक्षात राहील, जो प्रश्नातच तुम्हाला विचारलेला आहे कथ्थक. त्याच्यानंतर जो दुसरा डान्स फॉर्म म्हणजे दुसरे जे 2 राज्य आपल्याला बघायचे आहेत ते कोणते आहेत, बघा, एक आहे, आता ही कोणती दिशा आहे, ते नॉर्थ ईस्ट म्हणजे 7 सिस्टर्स. ठीक आहे. नॉर्थ कडचं एक राज्य आपण घेतलं, हे तुमच्या लक्षात राहील. नॉर्थ कडचं कोणतं, उत्तर प्रदेश राज्य. आता आपण वळालो कुठे आहोत,
तर नॉर्थ ईस्ट कडे म्हणजे ईशान्य भारताकडे वळालो आहोत. तर मग तिथले कोणते, एक मणिपूर आणि एक कोणतं, आसाम. हा, तर मग बघा, आसाम, मणिपूर आणि आसाम. मणिपूरचं कोणतं आहे, तर मणिपुरी. हा, मणिपुरी. आणि त्यानंतर आसामचं कोणतं आहे, तर सत्रिय. हे मी लक्षात कसे ठेवायचे हे पण तुम्हाला नीट सांगणार आहे. हा, सत्रिय. हे दोन लक्षात राहिले. आता ईस्ट कडचं हे बघा, नॉर्थ झाली, नॉर्थ ईस्ट झाली. ईस्ट मध्ये कोणतं राज्य आहे, ओडिशा. ओडिशाचं कुठलं, ओडिसी. राहील हे लक्षात, ओडिसी. त्याच्यानंतर साऊथला मी सांगितले 3 राज्य, पण डान्स फॉर्म आहेत किती, 4. तर मग बघा, साऊथला कोणतं, एक केरळ, त्याच्यानंतर एक तामिळनाडू आणि एक कोणतं राहील, तर आंध्र प्रदेश. राहतील एवढे लक्षात. पण केरळमध्ये कोणते डान्स फॉर्म आहेत, 2 आहेत. कोणतं आहे, एक आहे बघा, एक आहे मोहिनी अट्टम, मोहिनी अट्टम, आणि एक आहे कोणतं, कथकली. ठीक आहे, कथकली. तामिळनाडूचं आहे भरतनाट्यम, भरतनाट्यम. आणि आंध्र प्रदेशचं काय आहे, कुचिपुडी. बघा, याच्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी तर कळाल्या का बाळांनो, मी काय सांगते आहे. जर आपल्याला पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे की कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे, मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला हे कळालं की त्यांनी बाकीचे डान्स लोकनृत्य विचारले आहेत का, तर अजिबात नाही. त्यांनी काय विचारलं आहे, 8 इंडियन क्लासिकल डान्सेस विचारले आहेत. बरोबर, मग आपण त्याच्यावरच फोकस करणार. मग तुम्हाला काय माहिती पाहिजे, बाकीचे 8 इंडियन क्लासिकल डान्सेस कोणते आहेत, आता आपण ते बघणार आहोत. बघा, मग मी काय सांगितलं, ह्या 4 दिशा, जेव्हा ह्या 4 नाही, ह्या 8 दिशा जेव्हा आपण लिहून घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय कळतं की बाकीच्या ज्या दिशांना नाहीये त्यांचा संबंधच येत नाही. ही डायग्राम लक्षात ठेवली की नॉर्थला 1, नॉर्थ ईस्टला 2, ईस्टला 1 आणि साऊथला 3, पण डान्स फॉर्म आहेत 4. आता बघा, युपीचं कथ्थक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, हे कसं लक्षात ठेवायचं, आता असे 2 नृत्य प्रकार लक्षात ठेवा की जे त्या राज्याच्या नावावरूनच आहेत. ठीक आहे, त्या राज्याच्या नावावरूनच ते डान्स फॉर्म आहेत, एवढे लक्षात ठेवा. मग कोणते, मणिपूरचं काय आहे, मणिपुरी. राहतं लक्षात, मणिपूरचं काय आहे, मणिपुरी. आणि ओडिशाचं काय आहे, ओडिशी. म्हणजे हे 2 तर लक्षात राहिले, झालं, 2 इलिमिनेट झाले. आता बघा, आसाम, आपण आसामचं स्पेलिंग लिहिताना काय म्हणतो, ASSAM, आसाम. ठीक आहे, आसाम लिहितो. ए नंतर लगेच एस येतो ना, मग ए नंतर लगेच एस येतो, तर मग काय झालं, सत्रिय. सत्रिय राहील लक्षात, हे झालं. आणि नंतर साऊथचे 3 राज्य, त्याच्यातलं बघा, तमिळनाडू. माझं कसं लक्षात राहिले सांगू का, तमिळनाडू, मी लहान असताना मला भरतनाट्यमचा क्लास लावलेला होता. ठीक आहे, मला येत नाही भरतनाट्यम, पण मी लहान होती तेव्हा मला भरतनाट्यमचा क्लास लावला होता. मग मला त्याच्यावरून लक्षात राहतं की तामिळनाडूचं कोणतं आहे, तर भरतनाट्यम. आंध्र प्रदेशचं कोणतं आहे, कुचिपुडी आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा, कुचिपुडी. तर आंध्र प्रदेशसाठी मी नेहमी ट्रिक काय करत असते, आंध्र प्रदेशसाठी, तर आंध्र प्रदेशसाठी ट्रिक असते की आंध्रचं घेते आंधी. आंधी म्हणजे काय, वादळ वारं. बरोबर, मग आंधी आली, आंधी आली तर मग काय करायचं, आपण एखादी पुडी फुकायची, कुच्ची पुडी, कुच्ची पुडी, पुडी. हा, पुडी लक्षात ठेवा, पुडी. मग पुडी कसली असू शकते, एखादं दैवी भस्माची पुडी असू शकते की आपण ती पुडी फुकायची आणि म्हणायचं आंधी तुझा बाबा. हा, अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग आंध्र प्रदेशचं कुच्चीपुडी. आता केरळचं मोहिनीअट्टम आणि कथकली कसं लक्षात ठेवा, केरळवरून काय कन्सिडर कराल तुम्ही, केरळवरून कन्सिडर कराल की कारलं. मी केरळसाठी कारलं कन्सिडर करत असते. कारलं मोस्ट ऑफ खूप जणांना आवडत नाही, मला स्वतःला आवडतं, पण मोस्ट ऑफ जणांना आवडत नाही. मग जे गोष्टी आवडत नाही, मग आपण काय करायचं, कारलं अशा पद्धतीने तयार करायचं की त्याची मोहिनी घातली पाहिजे. म्हणजे भाजी अशी तयार करायची की त्याची मोहिनी इतकं सुंदर मोहित झालं पाहिजे त्याच्याने बाकीचे लोक. अशा पद्धतीने ती कारल्याची भाजी करायची आणि पुन्हा खाऊ कशी घालायची, असं कथा सांगता सांगता, एखादी गोष्ट सांगता सांगता ते खाऊ घालायचं. म्हणजे कथा सांगता सांगता काय खाऊ घालणार, कारलं खाऊ घालणार. कसं बनवणार की त्याची मोहिनी भुरळ पडली पाहिजे. मग मोहिनी अट्टम आणि कथकली हे कोणते आहेत, कळलं तुम्हाला, केरळचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला एक प्रश्न झाला आणि त्याच्याशी रिलेटेड हे सगळे डान्स फॉर्म आपले झालेले आहेत आणि आपण ह्याच पद्धतीने ह्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे, आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
बघा पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे. आणि हे बघा एक प्रश्न बघितल्यानंतर ना थोडं मनाला थोडं विचारत जा की आपल्याला येतंय का, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का. मी तुमच्यासाठी इमेजेस पण आणलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय आहे की सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुध ग्रह आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात दूरचा कोणता आहे नेपच्यून आहे. तर आता जर हा प्रश्न विचारला आहे तर मे बी पुढच्या वेळेस क्रोनॉलॉजी विचारू शकता सूर्याच्या जवळपासून दूरपर्यंत. तर आपण सूर्यमालेतील जे 8 ग्रह आहेत त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी बघून घेऊ की जेणेकरून तुमचे ते 8च्या 8ही ग्रह तुमचे खूप व्यवस्थित पाठ झाले पाहिजे. ठीक आहे. तर बघा लक्षात कसं ठेवणार. बघा मी ट्रिक सांगते. तर ट्रिक काय आहे मी तुम्हाला ते लिहून देते. ट्रिक अशी आहे की भू शु पृथ्वी मंगू श यू ला ने. ठीक आहे. तुम्हाला समजा आता ही ट्रिक अवघड वाटत असेल पण माझ्यासाठी जेव्हा मी ही ट्रिक तयार केली मला अजिबातही अवघड वाटलेली नाहीये. अतिशय सोपी ट्रिक आहे. काय म्हणायचं भूशु पृथ्वी मंगू शयूला ने. याच्यातून खूप साऱ्या गोष्टी लक्षात राहणार आहेत. कसं बघा. आणि नंतर काय करायचं हा जो मंगू आहे ना या मंगू मध्ये एक लाईन मारायची. मंगू मध्ये लाईन मारायची. त्याच्या मागे काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगते. आधी आपण हे सगळे ग्रह पाठ करून घेऊ. भू फॉर बुध, शु फॉर शुक्र, पृथ्वी फॉर अर्थ. ठीक आहे. म फॉर मंगळ, नंतर गुरु, नंतर शनी, युरेनस आणि नेपच्यून. राहतील एवढे लक्षात झाले पाठ. आता बघा पुढे काय बघायचं आहे आपल्याला. तर आता इंग्लिश नावं पुढे दिलेले आहेत मी. तर हे बघा आता मी तुम्हाला काय म्हटलं म आणि गु म्हणजे मंगळ आणि गुरुच्या मध्ये मी रेष ओढली आहे. याचा अर्थ काय होतो ह्या दोघांच्या मध्ये जी रेष आहे ना हे काय डिनोट करतं ऍस्टेरॉइड बेल्ट. म्हणजे काय म्हणजे लघुग्रहांचा पट्टा. तुम्हाला मी पुढे इमेज दाखवणार आहे. आधी हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला पुढची गोष्ट समजेल. ऍस्टेरॉइड बेल्ट मंगळ आणि ग्रहांचा जो मध्ये येतो तो कोणता असतो ऍस्टेरॉइड बेल्ट असतो. हे नीट समजून घ्या. ऍस्टेरॉइड बेल्टच्या अलीकडचे जे 4 ग्रह आहेत त्यांना काय म्हणता इनर प्लॅनेट. ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. इनर प्लॅनेट. ठीक आहे. आणि जे आउटर प्लॅनेट आहेत म्हणजे हा लघुग्रहांचा पट्टा ऍस्टेरॉइड बेल्ट त्याच्या अलीकडचे ग्रह कोणते इनर प्लॅनेट आणि पलीकडचे ग्रह कोणते तर आउटर प्लॅनेट. एवढं राहील लक्षात. आउटर प्लॅनेट. या व्यतिरिक्त हे अजून खूप महत्वाचं आहे. लक्षात काय ठेवायचं बघा. हे जे अलीकडचे ग्रह आहे ज्यांना इनर प्लॅनेट म्हणतो त्यांनाच आपण अजून काय म्हणतो टेरेस्ट्रियल प्लॅनेट. टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणजे स्थलीय ग्रह. आणि हे काय आहेत जोवियन प्लॅनेट्स. खूप सोपं आहे. मी सोपं करून तुम्हाला सांगते आहे म्हणून या सिरीज फॉलो करा. खूप महत्वाचे आहे. तर तुम्हाला एवढं कळलं टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणजे काय स्थलीय ग्रह म्हणजे काय अर्थातच ते धातूंपासून किंवा बघा माती वगैरे त्याच्यावर असणार आहे सिलिकेट. तर याच्यापासून हे तयार झालेले असणार आहेत. आणि जोवियन प्लॅनेट म्हणजे काय तर जोवियन प्लॅनेट म्हणजे तर जे गॅसेस पासून बनलेले असतात. ठीक आहे. याच्या डेफिनेशन पण मी तुम्हाला पुढे दिलेले आहेत तर आपण त्या डेफिनेशन पण बघूया. एवढं कळालं तुम्हाला. भूशु पृथ्वी मंगू शयूला ने. बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून. ला हे फक्त एक अर्थपूर्ण होण्यासाठी आहे. एवढं कळलं. आपण आता मी तुम्हाला हे दाखवते. बघा ही आहे सोलर सिस्टीम. हे ग्रह नीट लक्षात ठेवा. तर बघा ही आहे सोलर सिस्टीम. आणि आता तुम्हाला दिसत असेल असं मी समजते की हे बघा हा आहे सूर्य. दिसला. हा आहे सूर्य. मग त्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे मर्क्युरी. त्याच्यानंतर भू शु फॉर शुक्र म्हणजे व्हीनस. भू शु पृथ्वी अर्थ. भूशु पृथ्वी मंग हा मंगळ. झाले हे 4 ग्रह काय झाले हे झाले टेरेस्ट्रियल प्लॅनेट. विसरू नका. आणि त्यांच्यामध्ये मी काय सांगितलं ऍस्टेरॉइड बेल्ट सांगितलं. हा दिसतोय. मग नंतर भूशु पृथ्वी मंग गु फॉर ज्युपिटर, श फॉर शनी सॅटर्न, यू फॉर युरेनस आणि ने फॉर
नेपच्यून. राहील एवढं लक्षात? तर मग हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ह्या ऍस्टेरॉइड बेल्टच्या अलीकडचे जे कोणते आहेत, अलीकडचे कोणते आहेत टेरेस्ट्रियल प्लॅनेट आणि पलीकडचे कोणते आहेत जोवियन प्लॅनेट, यांच्या डेफिनेशन मी पुढे दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, फक्त सध्या एवढं तुम्ही नीट लक्षात ठेवा. बघा, आपण आता डेफिनेशन वाचून घेऊ. तुम्हाला फक्त समजण्याशी मतलब आहे. ज्यांना इन डिटेल थोडा स्टडी करायचा असेल ते नक्कीच हे वाचू शकतात. बघा, अ टेरेस्ट्रियल प्लॅनेट इज अ सेलेस्टियल बॉडी. सेलेस्टियल म्हणजे काय? खगोलीय किंवा अवकाशीय ग्रह. सेलेस्टियल बॉडी primarily composed of silicate rocks and metals featuring a solid surface and a metallic core, also known as rocky or telluric planets. They are earth-like. काय म्हटलंय? Earth-like in their structure, differing significantly from gas giants. In our solar system, the 4 terrestrial planets are Mercury, Venus, Earth and Mars. राहील लक्षात? आता बघा, आता बघणार आहोत जोवियन प्लॅनेट. आता समजायला सोपं जात असेल ना, कारण मी ऑलरेडी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. बघा, जोवियन प्लॅनेट्स ऑल्सो नोन एज gas giants are large outer planets that are similar in structure to Jupiter. इथे काय म्हटलं होतं? सिमिलर अर्थ लाईक. इकडे काय म्हटलंय? ज्युपिटर. अँड प्रायमरीली कंपोज्ड ऑफ गॅसेस लाईक हायड्रोजन अँड हेलियम. हे नीट लक्षात ठेवा, हायड्रोजन अँड हेलियम. The 4 Jovian planets in our solar system are Jupiter, Saturn, Uranus and Neptune. They are characterized by their massive size, thick atmosphere, the absence of solid surface and often possess ring systems and numerous moons. ठीक आहे, रिंग सिस्टीम अँड न्यूमरस मून्स. समजलं असेल ना तुम्हाला? आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा, बरं, हा जो प्रश्न होता, आता डायरेक्ट 5वी स्लाइड आली आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर मग बघा, हे जे होतं ना, हा प्रश्न काय होता की बरं ठीक आहे, हे जाऊ देत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शक्ती स्थल. प्रश्न काय होता? बघा, प्रश्न काय होता की शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे? शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर कोणाचं आहे? इंदिरा गांधीजींचं, जे कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. जर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तर मग आपलं काय काम असेल की इतर जे कोणाचे समाधी स्थळ आहे ते सगळे समाधी स्थळ बघून घ्यायचे. तर बघा, तर आपण बाकीचे समाधी स्थळ बघून घेऊया. तर इंदिरा गांधींचं दिल्ली. तर मग ट्रिक काय केलेली आहे मी? इंदिरा गांधी या शक्तिशाली महिला होत्या. इंदिरा आणि होत्याच ना त्या. मग त्यांचं समाधी स्थळ काय आहे? शक्ती स्थळ. इतकं सोपं आहे, ही ट्रिक आहे. इंदिरा गांधी या शक्तिशाली महिला होत्या, हे शक्ती स्थळ हे कोणाचं आहे? इंदिरा गांधीचं. ही झाली ट्रिक. आता आपण इतर बाकीच्यांचे बघू. तर बघा, मोरारजी देसाई यांच्याला काय म्हणता? अभयघाट. आणि त्याची ट्रिक काय आहे? तर मोराला अभय, एक मोर आहे आणि त्या मोराला काय दिलं? अभय दिलं. अभय. मग मोराला अभय, मोराला वरून काय? मोरारजी देसाई आणि अभय वरून काय? अभयघाट. नंतर जगजीवन राम यांचं काय आहे? समता स्थळ. त्याची ट्रिक काय आहे? जगात जीवनात समता पाहिजे. बघा, ह्या जगात जीवनात समता पाहिजेच ना, का विषमता पाहिजे तुम्हाला? समता पाहिजे ना. मग जगात जीवनात समता पाहिजे, इतकं सोपं आहे. मग जगात जीवनात वरून काय? जगजीवन आणि समता वरून काय? समता स्थळ. पुढे बघा, चंद्रशेखर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? तर चंद्रशेखर यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे जननायक. मग आपण लक्षात कसं ठेवणार? जे रिव्हॉल्युशनरी लीडर्स होते किंवा जे क्रांतिकारक होते, तर ते जे क्रांतिकारक होते, त्या क्रांतिकारक कोण? चंद्रशेखर आझाद. त्यांच्यावरून आपण एक लक्षात ठेवूया की चंद्रशेखर जननायक, त्यांच्या समाधी स्थळाचं नाव जननायक. मग आपण लक्षात कसं ठेवणार? चंद्रशेखर आझाद जे क्रांतिकारक होते, चंद्रशेखर आझाद काय बनून गेले? जननायक बनून गेले. जननायक. नायक म्हणजे काय?
हिरो, रिव्होल्युशनरी होते, ते क्रांतिकारक होते आणि ते काय बनून गेले, जननायक बनून गेले. उद्या तुम्हाला विचारलं जननायक हे कोणाचं समाधी स्थळ आहे, तुम्हाला लक्षात राहील ना आता की मॅडमने सांगितलं होतं की चंद्रशेखर हे जननायक बनून गेले. तर मग जननायक हे समाधी स्थळ कोणाचं आहे, तर चंद्रशेखर यांचं आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं कोणतं आहे, महाप्रयाण घाट, जे पटना बिहार मध्ये आहे. तर ट्रिक कसं लक्षात ठेवायची, प्रसाद घेऊन महाप्रयाण केले, महाप्रयाण केलं पण आधी काय घेतलं, प्रसाद घेतला, प्रसाद घेऊन महाप्रयाण केले. ठीक आहे. आता सांगा, आपण आता पाहिलं अभय कोणाला दिलं, मोराला दिलं. अशा गोष्टी लक्षात ठेवा, अभय कोणाला दिलं, मोराला दिलं. शक्तिशाली कोण आहेत, इंदिरा गांधी. अशा गोष्टी, असे प्रश्न स्वतःलाच विचारायचे. म्हणजे ट्रिक जरी दिल्या ना बाळांनो, तरी त्या आपल्याला रिवाइज कराव्या लागतात. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत चला. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं बघू. के आर नारायणन यांचं काय आहे, उदयभूमी. मग नारायणन मधलं नारायण जी घेतले, नारायण म्हणजे विष्णू भगवान, नारायण यांचा उदय. इथे लिहायचं होतं मला नारायणांचा उदय. मग उदय कोणाचा, नारायणांचा उदय. मी तुमच्या सगळ्या रिपीट करून पण घेते. म्हणजे के आर नारायणनची काय आहे, उदय भूमी आहे. त्याच्यानंतर बघा गुलजारीलाल नंदा यांचं काय आहे, नारायण घाट. कुठे, अहमदाबाद, गुजरात मध्ये. ट्रिक काय आहे, गुलनार. इथलं गुलजारीलाल नंदाचं गुल घेतलं आणि इकडं नारायणाचं नार. तर गुलनार, गुलवरून गुलजारीलाल नंदा आणि नारवरून नारायण. ठीक आहे. इथलं आणि यांचं उदयभूमी आणि नारायण घाट यांच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका. नंतर बघा शंकर दयाळ शर्मा यांचं काय आहे, कर्मभूमी. ट्रिक काय आहे, शंकराची कर्मभूमी. शंकराची कर्मभूमी. म्हणजे काय, मग शंकर दयाळ शर्मा, शंकराची वरून शंकर दयाळ शर्मा आणि कर्मभूमीवरून काय, त्यांचं काय आहे, कर्मभूमी. अशा गोष्टी जरा तुम्ही सोबत लक्षात ठेवत चला. बरं, आणि हे स्वतःलाच विचारायचं, कर्मभूमी कोणाची होती, शंकरांची होती. उदय कोणाचा झाला, नारायणांचा झाला. शक्तिशाली कोण आहेत, महिला आहेत. जगात जीवनात काय पाहिजे, समता पाहिजे. अशा जेव्हा तुम्ही रिपीट करत जाल तेव्हा 100% तुमचे उत्तर सुटणार आहे. बघा पुढे प्रश्न बघूया आपण. प्रश्न नाही, बाकीचे समाधी स्थळ बघून घेऊ. बघा आय के गुजराल यांचं काय आहे, स्मृती स्थळ. बघा आय के वरून लक्षात, IQ लक्षात ठेवा. IQ ज्याची स्मृती चांगली असते ना, तर त्याचा IQ पण चांगला असतो. ज्याची स्मृती चांगली असते ना, त्याचा IQ पण चांगला असतो. स्मृती वरून स्मृती स्थळ, IQ वरून IK गुजराल. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग यांचं किसान घाट. मोस्ट ऑफ जणांना लक्षात राहत असेल, पण तरी ज्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांच्यासाठी चौधरीचा चौ आणि किसान घाटचा की घेतलेला आहे मी. तर मग काय लक्षात राहील, चौ फॉर चौधरी चरण सिंग, की फॉर किसान घाट. त्याच्यानंतर राजीव गांधी यांचं कोणतं आहे, वीरभूमी, जे कुठे आहे, दिल्लीला आहे. लक्षात कसं ठेवणार, तर राजीवचं राज घेतलं आणि वीरचं वीर घेतलं, वीरभूमीचं वीर घेतलं आणि काय शब्द केला, राजवीर किंवा रावी किंवा रवी. रावी, रा फॉर राजीव आणि वी फॉर वीरभूमी. कोणतंही तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. पुढे बघा जवाहरलाल नेहरू यांचं काय आहे, शांती वन, जे कुठे आहे, दिल्लीला आहे. लक्षात कसं ठेवणार, शांती आणि इथलं घेतलं लाल, काय, शांतीलाल. शांतीलाल कोणाची ट्रिक आहे, लाल फॉर जवाहरलाल नेहरू आणि शांती फॉर शांतीवन. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय, चैत्यभूमी. आणि ट्रिक काय आहे, बाबासाहेबांचं चित्रवरून चैत्यभूमी, असं लक्षात ठेवा. नंतर लाल बहादूर शास्त्री यांचं काय आहे, विजय घाट, जे कुठे आहे, दिल्लीला. विजय घाट दिल्लीला आहे. आणि काय आहे त्याचं, बहादूर विजय, म्हणजे बहादूर विजय. म्हणजे असंही लक्षात ठेवा की विजय नावाचा एक व्यक्ती आहे जो बहादूर आहे, किंवा मग असंही विजय कसा मिळाला, बहादूर विजय मिळाला, किंवा मग विजय नावाचा एक व्यक्ती आहे, मुलगा आहे, तो कसा आहे, विजय आहे. तर असे प्रश्न स्वतःलाच विचारायचे आणि उत्तरं टिक करायचे. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांचं कोणतं आहे, राजघाट. तर महात्मांचं महा आणि राजचं राज, महाराज, अशी ती ट्रिक आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण.
बघा आता हा जो प्रश्न आहे, प्रश्न काय विचारला आहे, सर्वात लहान खंड कोणता? तर सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. मग आपल्याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट सगळे खंड नीट माहिती पाहिजे. तर बघा जे खंड आहेत, तर सगळ्यात मोठा खंड मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोणता आहे, तर आशिया, एशिया. नंतर कोणता आहे 2 नंबरला? आफ्रिका. त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिका, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, त्याच्यानंतर युरोप आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया. लक्षात कसं ठेवायचं बघा, आधी आपला एशिया सगळ्यात मोठा आहे हे तर लक्षात राहील. त्याच्यानंतर पुन्हा एच घ्यायचा, पण तो आफ्रिका खंडातला. नंतर पण एच घ्यायचा, पण आधी नॉर्थ अमेरिका घ्यायचा. नॉर्थ अमेरिका, मग साऊथ अमेरिका, नंतर पुन्हा एच आहे, पण काय अंटार्क्टिका आहे. नंतर काय आहे, ई फॉर युरोप खंड, आणि नंतर ऑस्ट्रेलिया जो आहे तो सगळ्यात लहान खंड आहे. मी तुम्हाला ते सगळे खंड तुम्हाला इमेज दाखवणार आहे. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे, आपण वाचून घेऊ. बघा, ranked by size from largest to smallest are Asia, Africa, North America, South America, Antarctica, Europe and Australia. Asia is the largest continent by both area and population. एरिया आणि पॉप्युलेशन वाईज सगळ्यात मोठा कोणता आहे, तर आशिया आहे. आणि ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट. हिअर इज द लिस्ट. किती कॉन्टिनेंट आहे? 7. बघा, एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि मग ऑस्ट्रेलिया. तुम्हाला एकदा इमेज पण दाखवून देखते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला इमेज. बघा, एशिया, त्याच्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिका, नंतर साऊथ अमेरिका, नंतर अंटार्क्टिका, नंतर युरोप आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया. राहील लक्षात. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, आता जर आपण हे बघितलं त्या अनुषंगाने मग मी एक विचार केला की असाही प्रश्न विचारू शकतात. जर त्यांनी खंड विचारले आहेत तर आपल्याला खंडांसोबत काय माहिती पाहिजे, तर खंडांसोबत आपल्याला जे महासागर आहेत, समुद्र आहेत ते पण माहिती पाहिजे, बरोबर. तर मग समुद्र कसे लक्षात ठेवायचे, तर त्याच्यासाठी ट्रिक बघा काय आहे. PAISA. P फॉर पॅसिफिक, A फॉर अटलांटिक, I फॉर इंडियन, S फॉर सदर्न, A फॉर आर्टिक. असा पैसा ही ट्रिक लक्षात ठेवा. मी इथे तुम्हाला ट्रिक पण लिहून दिलेली आहे. द लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ओशन इन द वर्ल्ड आर द Pacific, Atlantic, Indian, Southern and Arctic Ocean. The Pacific Ocean is the largest while the Arctic is the smallest and shallowest. म्हणजे आर्टिक जो आहे तो स्मॉलेस्ट आहे, पण काय शॅलो म्हणजे काय म्हणतात त्याला, उथळ पण आहे. या गोष्टी सोबत लक्षात ठेवत चला. लोकेटेड अराउंड द नॉर्थ पोल, कोणता, आर्टिक. द सदर्न ओशन also known as the Antarctic Ocean is the 4th largest and surrounds Antarctica. मी तुम्हाला त्याची पण इमेज दाखवते आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा, सगळ्यात मोठा पॅसिफिक, त्याच्यानंतर आधी ना लक्षात ठेवा हे जे 2 कॉन्टिनेंट आहे ना इथले, ह्या 2 मोठे जे खंड आहेत त्यांच्यामध्ये अटलांटिक आहे हे लक्षात ठेवा. मग जो उरलेला साइडने आहे ना तो पॅसिफिक आहे, म्हणजे पॅसिफिक येतो 1 नंबरला, अटलांटिक 2 नंबरला. मी ट्रिक काय सांगितली, PAISA. मग नंतर इंडियन ओशन येईल, नंतर काय सदर्न ओशन आणि नंतर आर्टिक ओशन. तर मग इमेजेस थ्रू पण तुम्ही लक्षात ठेवत चला आणि सोबत सोबत पाठ पण करत चला, म्हणजे तुम्हाला एकदा लेक्चर झालं की तुम्हाला याचा फील आला पाहिजे की नाही आमचं पूर्ण पाठ झालेलं आहे. बघा पुढे बघूया. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले, तर कोणी सुरू केले, भाऊ महाजन यांनी 1841 मध्ये
प्रभाकर साप्ताहिक चालू केले. तर भाऊ महाजन त्यांचं पूर्ण नाव आपल्याला माहिती पाहिजे. खरं नाव गोविंद विठ्ठल महाजन किंवा कुंटे. त्यांनी सुरू केलेली पत्रे कोणती आहेत? प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. बघा, ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शन, ज्ञान नावाची एक 5-6 वृत्तपत्र आहेत. ठीक आहे. तर मग ती ज्ञानवरची वृत्तपत्र सगळी व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. आणि सोबत मग जे ज्ञानवरचे जे 5-6 वृत्तपत्र आहे त्याची एक वेगळी ट्रिक आहे माझ्याकडे, ती आता मी सांगत नाही. पण त्या ज्ञानच्या सिरीज मध्ये मी ज्ञानदर्शन कसं लक्षात ठेवायचं हे मी सांगितलं होतं. की ज्ञानदर्शन कसं लक्षात ठेवायचं, की तुमचा आमचा सगळ्यांचा एक भाऊ आहे. तुम्हाला पण आहे, मला पण आहे. त्या भावाचं नाव काय आहे? दर्शन आहे. काय आहे? आपला भाऊ आहे, भाऊ. आणि त्याचं नाव काय आहे? दर्शन आहे. दर्शन. मग एक लक्षात ठेवा, ही ट्रिक कोणती आहे? जे ज्ञान नावाचे वृत्तपत्र आहे ना, ज्ञान दर्शन, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, हे जे आहेत, ज्ञानोदय जसं रे हेनरी वेलंटन यांनी चालू केलं, त्याच्यासाठीही मी ज्ञानदर्शनसाठी काय लक्षात ठेवलं, की ज्ञानदर्शन हे कोणाचं आहे? भाऊ महाजन यांचं आहे ना. मग मी काय सांगितलं, तुमचा आमचा एक भाऊ आहे आणि त्याचं नाव काय आहे? दर्शन आहे. मग जो भाऊ आहे, मग कोणीच केलं का चालू? भाऊ महाजन यांनी कोणतं चालू केलं? ज्ञानदर्शन. आणि मग भाऊ महाजन यांचे बाकीचे वृत्तपत्र कसे लक्षात ठेवायचे? आता नीट समजून घ्या, मला काय सांगायचं आहे ते. तर लक्षात कसं ठेवायचं, की जो दर्शन नावाचा भाऊ आहे आपला, आणि एक बहीण आहे त्याची, कोणती? प्रभा. दर्शन आणि प्रभा हे दोघं काय आहेत? भाऊ बहीण आहेत. आणि त्यांनी काय केली? धूम ठोकली. धूम ठोकली म्हणजे पळाले, पळून गेले. धूम ठोकली असं लक्षात ठेवा. धूमवरून धूमकेतू, धूमकेतू आणि प्रभावरून प्रभाकर. तर अशा पद्धतीने भाऊ महाजन यांचे प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? तर कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब यात ग्रंथात आहेत? तर कोणाची आहेत? तर संत नामदेवांची आहेत. इथे उत्तर होतं लिहिलेलं. तर संत नामदेवांची पद त्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत. तर हा आहे तो ग्रंथ. आणि संत नामदेवांची मी इमेज पण टाकली आहे. इमेज टाकायचा उद्देश एवढा की तुम्हाला बोर नको व्हायला आणि तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यातले काही प्रश्न स्लाइड्स मधून स्किप झालेले आहेत. ऍक्च्युली टोटल 8 प्रश्न होते. आपले 8 प्रश्न झालेले नाहीयेत, काही प्रश्न स्किप झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने माझी शिकवण्याची पद्धत असणार आहे. आणि ठीक आहे, आजचं लेक्चर किती वेळ झालं मलाही नाही माहिती. जितक्या वेळ झाला असेल तितक्या वेळ. पण याच पद्धतीने आपण इथून पुढचे सगळे पोलीस भरतीचे जे काही 2024 ला आलेले आहेत, अमरावती पोलीसचे मी प्रश्न बघितले प्रिपेअर करताना, 38 प्रश्न आहेत. आजचं आपलं पहिलं लेक्चर होतं. ठीक आहे. एवढे. पण ह्या पद्धतीनेच आपण पुढे पुढे जाणार आहोत. तर मग आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.